रामकृष्ण हरी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी। रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी। रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी। रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी। हा विठ्ठल परवा, विठ्ठल परवा, हा विठ्ठल परवा, विठ्ठल परवा, हा विठ्ठल परवा, तो हा माधव परवा, तो हा माधव परवा, तो हा माधव परवा। ओ हा विठ्ठल परवा, ओ हा माधव परवा, ओ हा माधव परवा, ओ हा माधव परवा। बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी। बहुधा सुखाची जोडी म्हणून विठ्ठले आवडी, म्हणून विठ्ठले आवडी, म्हणून विठ्ठले आवडी। तो हा विठ्ठल परवा, तो हा विठ्ठल परवा, परवा, तो हा माधव परवा, तो हा माधव परवा, तो हा माधव परवा। तो हा विठ्ठल परवा, तो हा माधव परवा, तो हा माधव परवा, तो हा माधव परवा। सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, परभूदेवी वर। तो हा विठ्ठल परवा, तो हा माधव परवा, तो हा माधव परवा, तो हा माधव। सर्व परवा, तो हा माधव परवा, तो हा माधव परवा, तो हा माधव जय राम जय राम जय जय राम कृष्ण, हरे राम जय जय राम कृष्ण, हरे हरे जय राम जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम जय राम जय राम। ठाकलो से द्वारी
ठाकलो से द्वारी उभायाचक भिकारी मज भीक काही देवा प्रेम भातु देवा मज भीक काही देवा प्रेम याचकाचा भार याचकाचा भार घेऊ नये हेर धार घेऊ नये मज भीक काही देवा प्रेम भातुके पाठ मज भीक काही देवा प्रेम भातु के पाठवा तुका म्हणे दान तुका म्हणे सेवा घेतल्या वाचून सेवा घेतल्या मज भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा गोपाल कुमारी ढोबार कुमारी गोपाल कुमारी ढोबार कुमारी गोपाल कुमारी जय जय ढोबार गोपाल कुमारी ढोबार कुमारी ठाकलो से द्वारी 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 उभा याचक भिकारी उभा याचक भिकारी मज भिक काही देवा देवा मज भिक काही देवा उभा याचक भिकारी उभा याचक भिकारी मज भिक काही देवा देवा मज भिक काही देवा प्रेम भातुके पाठवा प्रेम भातुके पाठवा
ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम ठाकलोसे द्वारी उभा याचक भिकारी मज भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा याचकाचा भार घेऊ नये इरझार मज भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा तुका म्हणे दान सेवा घेतल्या वाचून मज भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा विठला महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकरो प्रथमानं सरे चरणा सद्गुरु दास ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलितो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता विठला ठाकलोसे द्वारी उभा याचक भिकारी मज भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा हा पंखा बंद केला चाललो बघा नेरे या गावामध्ये भगवान पंढरीनाथांच्या श्री रामरायांच्या व भैरवनाथांच्या या पावन दरबारामध्ये गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेला हा उत्सव आहे आणि किती वर्ष झाले 40 वर्ष झाले 40 वर्षापासून हा उत्सव या ठिकाणी सुरू आहे यावर्षी 40वे 41वे वर्ष आहे 3 दिवसापासून सुरू असलेल्या उत्सवाचा हा 4था दिवस आहे उद्या काल्याच्या कीर्तनाने उत्सवाची सांगत आहे
खरं म्हणजे या ठिकाणी येण्याबद्दलचा खूप आग्रह झाला. आमचे राजाभाऊ असतील, त्यांची मित्रमंडळी असेल, आमचे रामेश्वर भाऊ असतील, यांनी मला या ठिकाणी येण्याबद्दलचा खूप आग्रह केला. आग्रह करण्याचं कारण असं होतं की 2000 साली मी या ठिकाणी आलो होतो. 2000 आता किती आहे? 26 आहे, म्हणजे 25-26 वर्ष झाले. आता मला आठवते ते सगळं चित्र. त्यावेळेला या मंदिराचं भूमिपूजन मी केलं होतं, नाही का? आणि आता एक भव्य मंदिर उभं राहिलं. खरं म्हणजे मी भूमिपूजन केल्यामुळेच हे भव्य मंदिर उभं राहिलं बरं का. असो, ते निमित्त होतं. आणि त्या निमित्ताने या ठिकाणी 2020ला या ठिकाणी येणं झालं होतं. मी विसरलो होतो, पण इथं आल्यानंतर सगळं लक्षात आलं. वटवृक्षामुळे सगळे कौलाचे घरं होते, या बिल्डिंगा आता उभ्या राहिल्यात. आणि तेव्हापासूनची आठवण आपण सगळ्यांनी ठेवली आणि मला या ठिकाणी यावं लागलं. धाराशिवला कथा होती, ती कथा संपली काल आणि रात्री आम्ही निघालो. 3:30-4 वाजता आळंदीला आलो आणि आज रात्रभर आणखी प्रवास आहे. उद्या सकाळपर्यंत अमरावतीला पोचायचं आहे 7 वाजता. अमरावती आपल्या मोर्शीच्या बाजून आहे. लई लांब आहे, ती इथंच आहे मनसा. हो, किती आहे हो? तुम्ही पाहिली ना, 623 किलोमीटर आहे बघा. इथं या, हे आमचे जुने माणसं आहेत. असो, आपण सगळेजण या ठिकाणी त्या निमित्ताने उपस्थित आहात. या बाजूने आमचे गुरुजी आहेत, या बाजूने आमचे सोमनाथजी आहेत, या बाजूने दुसरे गुरुजी आहेत, परकाडे गुरुजी आहे ना, आणि या बाजूने गंभीर महाराज आहेत. इकडून आबा आहेत, इकडून वसंत भाऊ आहेत. म्हणजे दोन्हीकडचे, दोन्ही पार्टाचे एक एक माणूस घेतो, म्हणजे सगळे आले त्याच्यात, नाही का? इकडून हे आहे, तुमचं नाव काय हो? आप्पासाहेब आहेत. आणि आपण सगळेजण या ठिकाणी अत्यंत प्रेमाने उपस्थित आहात. आणि चिंतन सेवेसाठी निवडलेला जो अभंग आहे तो जगद्गुरू जगद्वंदनीय महाराष्ट्रभूषण संत शिरोमणी संत सम्राट वैराग्यमूर्ती श्री संत तुकोबारा यांचा 4 चरणाचा, बहुतेक सगळ्यांच्या परिचयाचा, अत्यंत महत्त्वाचा आणि मागणीपर प्रकरणातील अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल. या अभंगावर आपण आपल्या संकल्पित वेळामध्ये चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. यासाठी म्हणतो मी की या अभंगाचं हे चिंतन असेल हे मी सांगू शकत नाही. एकदा वैकुंठवासी दुंडा महाराजसुद्धा असं म्हटले होते की या ओवीचा हाच अर्थ असेल हे मी सांगू शकत नाही. फक्त मी ही ओवी खऱ्या अर्थाने मला जेवढे मला दिसते त्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करतो. तसा या अभंगाचा हाच अर्थ असेल असं सांगता येणार नाही, पण आपल्या अल्पबुद्धीप्रमाणे अशा पद्धतीने आपण याच्यावर चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. अभंगामध्ये काही शब्द असतात की ते अत्यंत महत्त्वाचे असतात. ते शब्द अभंगासाठी नसतात, ते शब्द कीर्तन करायसाठी नसतात, ते शब्द फक्त चाल म्हणायसाठी नसतात, तर ते शब्द आपल्यासमोर आदर्श निर्माण करण्यासाठी असतात. अभंगामध्ये अत्यंत महत्त्वाचे जे शब्द आहेत, जे अभंग आहेत, त्यातले जे शब्द आहेत ते आपल्याला संदेश देण्यासाठी आहे. आता या अभंगामध्ये एक शब्द दान असा आहे, दान, नाही का? ठाकलोसे द्वारी उभा याचक भिकारी, मज भीक काही देवा, प्रेम भातुके पाठवा, तुका म्हणे दान सेवा घेतल्या वाचून. दान हा शब्द त्यामध्ये आहे. मला असं वाटते दान हा शब्द अनेक ठिकाणी महाराजांनी वापरलेला आहे. हेची दान देगा देवा, तुझा विसरण भावा, मला हेच दान दे की तुझा विसर माझ्या जीवनामध्ये होऊ देऊ नको. दान हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. मला असं वाटते की तो आपल्या जीवनामध्ये सुद्धा महत्त्वाचा आहे. काय असते पहा, प्रत्येक माणसाचा परिचय वेगवेगळा आहे, प्रत्येक व्यक्तीचा परिचय वेगवेगळा आहे, प्रत्येक क्षेत्रातला परिचय वेगवेगळा आहे, वेगवेगळा परिचय. मी असं म्हणेल
की स्थान बदललं की माणसाचा परिचय बदलतो, वस्तू बदलली की माणसाचा परिचय, त्या ठिकाणी त्या वस्तूचा परिचय बदलतो. व्यक्ती एकच व्यक्ती असेल पण त्याचे अनेक परिचय आपल्याला देता येतात. मी असं म्हणेल की एखादी व्यक्ती आहे पण ते कोणाची भाऊ आहे, कोणाची मामा आहे, नाही का? नाही का? तुम्ही कोणाचे भाऊ आहात? तुम्ही सांगा ना हो. तुम्ही कोणाचे भाऊ आहेत ना? तुम्ही कोणाचे मामा आहात, आहे ना? तुम्ही कोणाची मुलं आहेत, आहे ना? आणखी काय आहात तुम्ही? आणखी काय आहात? अर्थात हा एका व्यक्तीचा अनेक अंगाने आपल्याला परिचय देता येतो. तसा वेगवेगळ्या व्यक्तीचा वेगवेगळा परिचय सुद्धा आपल्याला देता येईल. तो असा आहे, असं म्हणतायत, विद्या तीर्थे जगती विबुधा साधवा सत्य तीर्थे, गंगा तीर्थे मलिन तनसो योगियो ध्यान तीर्थे, धारा तीर्थे धरणी पैसो दान तीर्थे धनाढ्य. बरोबर आहे ना? मी बोलतो स्वरात आहे ना? लज्जा तीर्थे कुलयुवतया पातकम क्षालयंती. विद्यार्थ्यांनी आपला परिचय कसा दिला पाहिजे? तर विद्यार्थ्यांनी आपला परिचय अभ्यास करून दिला पाहिजे. विद्यार्थ्यांनी आपला परिचय पास होऊन दिला पाहिजे. जो विद्यार्थी पास होत असेल ना तोच खऱ्या अर्थाने त्याचा परिचय आहे. विद्या तीर्थे जगती बुधा साधवा सत्य तीर्थे. साधूने आपला परिचय देताना महाराज सत्याने दिला पाहिजे. साधू खोटा नसला पाहिजे. बघा, साधूचं जीवन खोटं नसलं पाहिजे. आतू बाहेरू चोखाडू सूर्य जैसा निर्मळू, तत्वार्थीचा पायाडू देखना जो. मोबाईल पाहतात ते, मोबाईल ठेवून द्या. आणि म्हणून साधूने आपला परिचय सत्याने दिला पाहिजे, सत्य वागून दिला पाहिजे. साधूच्या जीवनामध्ये असत्य शोभत नाही. साधूने आपला परिचय सत्याने दिला पाहिजे. योग्याने आपला परिचय ध्यानाने दिला पाहिजे. योग्याने आपला परिचय ध्यानाने दिला पाहिजे. त्या ठिकाणी स्त्रीने आपला परिचय विवेक आणि मर्यादेने दिला पाहिजे. सैनिकाने आपला परिचय त्या ठिकाणी धारा तीर्थी पडेपर्यंत युद्ध करून दिला पाहिजे. आणि श्रीमंताने आपला परिचय दानाने दिला पाहिजे. तो खरा विद्यार्थी आहे की जो आपला परिचय परीक्षेने देतो. तो खरा साधू आहे की जो आपला परिचय सत्याने देतो. तो खरा योगी आहे की जो आपला परिचय ध्यानाने देतो. ती खरी स्त्री आहे की जी आपला परिचय मर्यादेने देते. तो खरा योद्धा आहे की जो आपला परिचय युद्ध करून देतो. आणि तो खरा श्रीमंत आहे की जो आपला परिचय दानाने देतो. खरं सांगा, श्रीमंताचा दुसरा काही परिचय असू शकतो का? असू शकतो का? मला वाटते नाही. श्रीमंताचा दुसरा परिचय असूच शकत नाही महाराज. श्रीमंताचा दुसरा परिचय असूच शकत नाही. श्रीमंताचा परिचय उपभोग नाही, श्रीमंताचा परिचय उपयोग आहे. आपल्या संपत्तीचा आपण उपभोग किती घेता याहीपेक्षा आपल्या संपत्तीचा आपण उपयोग किती करता हे फार महत्वाचं आहे. उपभोगासाठी जी श्रीमंती खर्च केल्या जाते ना, ती श्रीमंती रावणाची श्रीमंती आहे, ती लंकेतली श्रीमंती आहे. आणि उपयोगासाठी ज्या श्रीमंतीचा खर्च होतो ती अयोध्येतली श्रीमंती आहे. अयोध्येतली श्रीमंती आहे. आणि म्हणून श्रीमंतीचा उपयोग झाला पाहिजे, उपभोग झाला पाहिजे. भर्तृहरियत असं म्हणतात एका ठिकाणी, दातव्यम भोक्तव्यम सती उभवे संचयो न कर्तव्य पश्यय मधुकरानी संचितम अर्थम हरंती अन्ये. भर्तृहरी म्हणतात, एक मधमाशी आहे. ती मधमाशी लेकाची मूर्ख आहे. काय मूर्खपणा आहे त्या मधमाशीचा? ती मधमाशी एक एक मधाचा गण गोळा करते, एका ठिकाणी सगळं मध गोळा करते. मूर्ख अशी आहे ती, त्याचं राखण करते, स्वतःही खात नाही, दुसऱ्यालाही खाऊ देत नाही. म्हणून एक दिवस कोणीतरी येऊन सगळंच्या सगळं घेऊन गेल्याशिवाय राहत नाही. मधमाशी बरं का, अशा काही मधमाशा असतात घरात की त्या पैशाचा विनियोग स्वतःही करत नाही, दुसऱ्यालाही होऊ देत नाहीत, नाही का? मग एखाद दिवशी नोटबंदी झाली की सगळंच्या सगळं गेल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून श्रीमंताचा परिचय दुसरा असू शकत नाही महाराज. दान हा श्रीमंताचा परिचय आहे. पुढे चला. समुद्र आहे आणि मेघही आहे. समुद्रालाही किंमत आहे, मेघालाही किंमत आहे. पण समुद्राची किंमत मेघापेक्षा नक्कीच कमी आहे. कमी असण्याचं कारण असं आहे की समुद्रामध्ये पाणी खूप आहे,
या पृथ्वी तलावर 3 हिस्से पाणी आहे, एकच हिस्सा पृथ्वी आहे. एवढं मोठं पाणी असून सुद्धा अजूनही समुद्र पाणी मागतच राहतो. गंगा माझ्यामध्ये आली पाहिजे, यमुना माझ्यामध्ये आली पाहिजे, सरस्वती माझ्यामध्ये आली पाहिजे, चंद्रभागा माझ्यामध्ये आली पाहिजे, इंद्रायणी माझ्यामध्ये आली पाहिजे. कुठं वाहतात ह्या नद्या? सगळ्या समुद्राच्या दिशेनेच वाहत आहेत ना. सगळ्या नद्या समुद्राच्या दिशेने वाहतात आणि त्या ठिकाणी समुद्रसुद्धा त्याला सारखा बोलावत असतो. एवढी मोठी पाण्याची श्रीमंती असूनही समुद्र जर आणखी पाण्याची अपेक्षा करत असेल तर समुद्राचं स्थान हे पृथ्वीच्या खाली राहत असतं. समुद्राचं स्थान पृथ्वीच्या खाली राहण्याचं कारण असं आहे की समुद्र आजही पाणी मागतोय म्हणून त्याचं स्थान पृथ्वीच्या खाली आहे. आणि मेघाचं स्थान पृथ्वीच्या वर आहे, याचं कारण मेघ पाणी देतोय म्हणून. मागणाऱ्याचं स्थान नेहमी खाली असतं आणि देणाऱ्याचं स्थान नेहमी वर असतं. लक्षात ठेवा. तो मागणारा श्रीमंत असला तरी त्याचं स्थान खाली आहे, देणारा गरीब असला तरी त्याचं स्थान वर आहे. चोपदार, तंबाखू आहे का तुमच्या? नाही? यांच्याकडे आहे का? नाही. मग काय आहे तुमच्याकडे? काय राव, तंबाखू नाही? असू द्या, तंबाखू देणारा गरीब असू द्या, तंबाखू मागणारा श्रीमंत असू द्या. बऱ्याचदा श्रीमंत लोक गरीबाचीच तंबाखू खातात. श्रीमंत असू द्या, देणारा गरीब असू द्या, मागणारा जर असेल तर त्याचा हात खाली असतो आणि देणारा असेल तर त्याचा हात वर असतो. लक्षात ठेवा. एवढीशी तंबाखू असणाऱ्याचा हात जर वर असेल महाराज आणि घेणाऱ्याचा हात जर खाली असेल तर नेहमी दान देणाऱ्याचा हात वर असतो आणि दान घेणाऱ्याचा हात नेहमी खाली असतो. म्हणून तर महाराज असं म्हणतात, हात पसरी जीने इकत्याचे, हात पसरी जीने इकत्याचे, हात पसरी पात्र अवलंबने जिने जडो लाजिरवाणे. याचा अर्थ असा आहे की भीक मागणारा समुद्र आजही पृथ्वीच्या खाली आहे, दान देणारा मेघ आजही पृथ्वीच्या वर आहे. साधंच आहे. बघा, आणखी एक गोष्ट सांगतो. जे लोक सारखं मागत राहतात ना त्याची श्रीमंती खारी होते आणि जे देत राहतात ना त्याची श्रीमंती गोड होते. आजही मेघाचं पाणी खारं आहे, बरोबर आहे ना चोपदा? बरोबर आहे. आजही समुद्राचं पाणी खारं आहे, मेघाचं पाणी गोड आहे. समुद्र पाणी घेत राहतो म्हणून ते खारं आहे, मेघ पाणी देत राहतो म्हणून ते गोड आहे. मी नेहमी त्या सागराचं दुर्भाग्य सांगतो महाराज की त्या सागरावर प्रवास करणाऱ्या माणसाला सुद्धा घरून पाणी घेऊन जावं लागतं. घरून प्रवास पाण्यावरचाच आहे, पण पाणी मात्र घरून आहे. याचा अर्थ असा आहे की घेणाऱ्या माणसाचं स्थान नेहमी खाली आहे, देणाऱ्याचं स्थान नेहमी वर आहे. म्हणून मला असं वाटतं की माणसाने देणारं असावं, घेणारं नाही. एक लक्षात ठेवा, श्रीमंती माणसाला अधोगतीलाही नेते आणि श्रीमंती माणसाचा उद्धारही करते. नाथबाबा असं म्हणतायत, ज्या श्रीमंतीचा फक्त उपभोग आहे हे श्रीमंतीची अधोगती आहे, ज्या श्रीमंतीचा उपयोग आहे ही श्रीमंतीचा उद्धार आहे.
द्रव्यतेथ अतिव्याधी, द्रव्यतेथ दुष्टबुद्धी, द्रव्यतेथ सलोभ क्रोधी, असत्य निर्वधी द्रव्यापासे, द्रव्यतेथ अतिविकल्प, द्रव्यतेथ वसे पाप, द्रव्यतेथ अतिसंताप, पूर्ण दुःख रूप ते द्रव्य. पुढे ऐका, हे दाने त्यागिता फलगोमटे, फलगोमटे हे दाने त्यागिता फलगोमटे, लोभिया नरकात लोटे, द्रव्य ऐसे ओखटे आणि गोमटे आनन देखे ती लोके. हे दाने त्यागिता फलगोमटे. या द्रव्याचं फल चांगलं असावं असं वाटत असेल, हे द्रव्य उद्धाराचं साधन ठरू शकते महाराज, पण दानामध्ये खर्च होत असेल तर. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. दृष्टाची जोडी, जोडी भांडवल न सुटे कवडी, सर्वस्व हानी तेथ कोडी वेचती गा माऊली असं म्हणतात. जिथं सर्वस्व लाभ आहे त्या ठिकाणी माणसं दान देण्याची कंजूसी करतात. ज्या ठिकाणी सर्वस्व हानी आहे त्या ठिकाणी लोक कोट्यावधी रुपये खर्च करतात. याचा अर्थच असा आहे की श्रीमंती हे उद्धाराचं साधन आहे, हे सांगायचं आहे मला. श्रीमंती तुमच्या भागात जास्त असल्यामुळे मला सांगावं लागतंय. श्रीमंती हे उद्धाराचं साधन आहे बरं का बाबासाहेब. श्रीमंती हे उद्धाराचं साधन आहे, योग्य वापरली तर. योग्य वापर. नेहमी एक उदाहरण सांगेल. आबा मला वाटतं इथं धरण आहे ना, एक धरण, मला वाटतं इथंच धरण आहे ना, इकडे मोडशीचं नाही का, मोडशीचं धरण आहे. धरण कशासाठी बांधतायत बरं? पाणी अडवायसाठी. बरं पाणी अडवायसाठी त्याला भिंत बांधतात ना, भिंत मिठाची, त्याला भिंत बांधतात मातीची दगडाची. बरं अशी सलग भिंत बांधतात का त्याला एखादा दरवाजा ठेवतात? दरवाजा ठेवतात. आता सांगा महिलांनो, तुम्ही सुद्धा सांगा, भिंत कशासाठी बांधतात? पाणी अडवायसाठी. दरवाजा कशासाठी ठेवतात? पाणी सोडायसाठी. मग अडवतात कशासाठी? फार सोपं उत्तर आहे बरं का, फार सोपं उत्तर आहे. भिंत कशासाठी? पाणी अडवायसाठी. दरवाजा कशासाठी? मग अडवतात कशासाठी? उत्तर आहे सोडायसाठी. अडवलंही पाहिजे आणि सोडलंही पाहिजे. फक्त अडवत राहताल ना माझ्या दादांनो, मी शपथ घेऊन सांगतो तुम्हाला, फक्त अडवत राहसाल, त्याला जर दरवाजा नाही ठेवला. काही काही धरण बांधणारे अशी विचित्र आहेत महाराज, दरवाजा ठेवत नाहीत, दरवाजा ठेवत नाही ठेवत. अशी पक्की भीत बांधतात ना, थोडीशी सुद्धा लीक ठेवत नाही. तुम्ही जर दरवाजा नाही ठेवला तर एक दिवस ते भिंत फुटल्याशिवाय राहणार नाही. मी सांगत असतो, हे जे कुठून फुटेल काही सांगता येत नाही, मग ते कुठूनही फुटू शकते. फुटल भिंत, चाल भिंत, वा होतं का नाही? असं होते का? भिंत फुटू नये असं वाटत असेल तर त्याला दरवाजा असला पाहिजे, उद्धार होईल. महाराज म्हणतात, उत्तमाची गती उत्तमची गती
किती दिलं पाहिजे तेही सांगतो बरं का. तुम्ही असं म्हणाल की महाराज मग सगळं दिलं पाहिजे का? नाही, सगळं नाही दिलं पाहिजे. प्रापंचिक माणसाने ऐकताय ना तुम्ही? ऐका. प्रापंचिक माणसाने आपल्या नफ्यातील 10वा हिस्सा धर्मासाठी दिला पाहिजे. आपल्या नफ्यातील म्हणतो मी, कितवा हिस्सा? 10वा हिस्सा दिला पाहिजे. आपल्या नफ्यातील कितवा हिस्सा दिला पाहिजे? 10वा हिस्सा. मी मुदलातील नाही म्हणत, मी तोट्यातील नाही म्हणत, आपल्या नफ्यातील म्हणतो. आपल्या नफ्यातील किमान 10वा हिस्सा दिला पाहिजे. बघा, तुम्हाला धोका होणार नाही. 10वा हिस्सा दिला पाहिजे. 10वा हिस्सा किती होतो? 10वा हिस्सा? 1 रुपया जर तुमच्याकडे असेल तर किती पैसे? 10 पैसे. 100 रुपये नफा असेल तर किती? 10 रुपये. 1000 रुपये नफ्यातले असतील तर 100 रुपये. 1,00,000 रुपये असतील तर 10,000 रुपये. 10,000 रुपये किती आहेत? बँकेत किती आहेत आबासाहेब? भरपूर आहेत ना. किती काय सांगा ना, काही मागायचं नाही आम्हाला. त्यातले 10,000 रुपये. 1,00,000 रुपये असतील तर 10,000. नक्की 2-4 कोटी आहेत. तुमच्याजवळ किती आहे तो? किती आहेत? पोट केवढं आहे? पोटापुरते आहेत. काही लोकांचे पोट फार मोठे असतात. पोटापुरते आहेत म्हणजे नेमकं किती सांगत नाही. हुशार आहे चोपदार. पोटापुरते आहे. दोघंही पोटापुरतेच दिसतात. ऐका, हे फक्त करमणूक म्हणून ऐकू नका. मी सांगतोय ते ऐका. तुमच्या संपत्तीतला नफ्यातला 10वा हिस्सा. श्लोक सांगतो, श्लोक. असं नाही सांगत मुद्दाम. श्लोक सांगतो तुम्हाला याचा. न्यायोपार्जित वित्तेन. वित्त म्हणजे काय? पैसेच ना. न्यायोपार्जित वित्तेन दशमांशेन धीमताम. दशमांश म्हणजे 10वा हिस्साच ना. न्यायोपार्जित वित्तेन दशमांशेन धीमताम कर्तव्यो विनियोगस्य ईश प्रीत्यर्थ हेतवे. कर्तव्य म्हणून हे घ्या आमचं, घ्या नाव नाही. आमचं दगडावर नाव टाका नाही. आमचं नाव लिहा असं नाही. कर्तव्य म्हणून, कर्तव्य म्हणून 10%. नाव पाहिजे असेल तर मग किमान 50%. कर्तव्य, कर्तव्य म्हणून, कर्तव्य म्हणून. काही गोष्टी या. अरे वा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सोमनाथ दानाचाच विषय चालू आहे आणि दान देणारेच आहेत बरं का. गायकवाड साहेबांना एखाद्या वेळेला फोन केला की या ठिकाणी आपल्याला चाऱ्याची गरज आहे, ते मग कुठं आहे ते पहा तुम्ही आणि हे पाठवून देतो मी. असो, हे बघा, मी खरं सांगतो तुम्हाला, दान देण्या इतका आनंद. अरे हा दानाचाच विषय आहे का नाही महाराज याच्यात? या अभंगातच दानाचा विषय म्हणून मी तुम्हाला सांगून राहिलो. तू का म्हणे दान आणि सेवा घेतल्या वाचून. दान हा विषय याच्यातच आहे. कर्तव्य विनियोगस्य ईश प्रीत्यर्थ हेतवे. कर्तव्य म्हणून आपल्या संपत्तीतला किमान 10वा हिस्सा तरी दान दिला पाहिजे बरं गुरुजी. हो बापरे. नाही तर आपले बोट दुसऱ्याकडेच असतात. अरे तुम्ही तरी 10वा हिस्सा दिला पाहिजे. आम्ही तर सगळंच दिलं पाहिजे का? सगळंच दिलं पाहिजे. तन मन आणि धन हे देवासाठी आणि धर्मासाठी आम्ही दिलं पाहिजे. आम्ही जर जपवणूक केली ना तर हे करून विषय म्हणजे काय उद्धार होणार नाही महाराज.
आमचं सर्वस्व फक्त देवासाठीच असलं पाहिजे. विठाला विठाला विठाला. केले देवासी अर्पण. चला पुढे. किमान 10वा हिस्सा तरी आपल्या संपत्तीतला दान दिला पाहिजे रे दादांनो. देत नसाल तर एक दिवस त्या संपत्तीला कुठंतरी काहीतरी विरोध झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून दान हा विषय आपल्या जीवनातला अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. इथपर्यंत आपण आलो. आता पुढचा विषय असा आहे की दान कोणाला दिलं पाहिजे. दान दिलं पाहिजे बरोबर आहे, पण कोणाला दिलं पाहिजे. दान कोणाला दिलं पाहिजे. दान कोणाला दिलं पाहिजे असं जर तुम्ही म्हणत असाल तर त्याचं उत्तर हे आहे की दान देणाऱ्याने दान शिर्डीला दिलं पाहिजे. शिर्डी हां, शिंगणापूरला दिलं पाहिजे. हां, नाही, उदाहरण म्हणून सांगतो बरं. तुम्ही देत असाल तर माझी मनाई नाही. दान दिलं पाहिजे हे बरोबर आहे, पण कोणाला दिलं पाहिजे याचाही श्लोक सांगतो मी तुम्हाला. अमथ नाही सांगत, श्लोक सांगतो. हो, असं म्हणतात, दरिद्रान भर कौंतेय मा प्रयच्छ ईश्वरे धनम व्याधिस्तस्य औषधम पथ्यम निरुजस्य किम औषधैहि. साहेब, औषध कोणाला दिलं पाहिजे. हां, आजारी माणसाला औषध दिलं पाहिजे. आजारी माणसाला औषध दिलं पाहिजे. अरे, निरोगी माणसाला जर तुम्ही औषध देताल तर तो आणखी रोगी होतो बरं. असे बरेच रोगी झालेत आता. निरोगी माणसाला औषध दिल्यानंतर रोग होतो. औषध कोणाला दिलं पाहिजे. जो रोगी असेल त्याला दिलं पाहिजे. तसं दान कुणाला दिलं पाहिजे. ज्याला गरज असेल त्याला दिलं पाहिजे. गरज असेल. हो. दरिद्रान भर कौंतेय मा प्रयच्छ ईश्वरे धनम व्याधिस्तस्य औषधम पथ्यम निरुजस्य किम औषधैहि. आणि म्हणून आता तिसरा टप्पा आहे. काय दिलं पाहिजे. कोणाला दिलं पाहिजे एक टप्पा. कोणाला दिलं पाहिजे. गरज असेल त्याला दिलं पाहिजे. आणि काय दिलं पाहिजे. जे गरज असेल ते दिलं पाहिजे. विठाला विठाला विठाला. गुरुजी, एखाद्या वेळेला एखादा माणूस जर आपल्या घरी सकाळी आला तर त्याला काय दिलं पाहिजे. चहा दिला पाहिजे. समजा 8, 8:30ला आला तर त्याला काय दिलं पाहिजे. नाश्ता दिलं पाहिजे. मुद्दाम तुम्हाला विचारतो मी. समजा 12 वाजता एखादा माणूस आला तर त्याला काय दिलं पाहिजे. जेवण दिलं पाहिजे. आणखी 4, 4:30ला आला तर काय दिलं पाहिजे. चहा दिला पाहिजे. आणि समजा संध्याकाळी आला 8 वाजता तर पोहे दिले पाहिजेत. ज्या वेळेला जो माणूस आला त्यावेळेला त्याला ते दिलं पाहिजे. जे गरज असेल ते दिलं पाहिजे. बघा, गरज असेल ते दिलं पाहिजे. गरज असेल ज्या वेळेला. खरं सांगा गुरुजी, तुम्हाला सोन्याची गरज आहे का भोजनाची गरज आहे. भोजनाची गरज. ते द्या मग अंगठी मला इकडे. तुमच्याकडे आहे का. विठाला विठाला विठाला. दिलं पाहिजे. किती दिलं पाहिजे. किती दिलं पाहिजे. 10वा हिस्सा दिला पाहिजे. कोणाला दिलं पाहिजे. ज्याला गरज असेल त्याला दिलं पाहिजे. काय दिलं पाहिजे. जे गरज असेल ते दिलं पाहिजे. ज्याची गरज असेल ते दिलं पाहिजे. याला उदाहरण आहे महाराज माऊली ज्ञानोबाराय असं म्हणतायत की वृक्ष काय देतो. वृक्ष जी गरज असेल ते देतो. पत्र पुष्प छाया फळ मूळ धनंजया वाटेचा न चुके आली या वृक्ष जैसा. आणि ऐका पुढे,
अर्जुना तया नाव दान की जे मोक्ष निधानाचे अंजन. अर्जुना तया नाव दान की जे मोक्ष निधानाचे अंजन. पत्र पुष्प छाया फळ मूळ धनंजया वाटेचा न चुकी आलिया वृक्ष जैसा. अर्जुना तया नाव दान की जे मोक्ष निधानाचे अंजन. आपण सुज्ञ श्रोते आहात. तुम्हाला जर दिवाळीचा सण असेल, दसऱ्याचा सण असेल, तर मला वाटते तोरणं बनवण्याची पद्धत आहे ना. तोरणं बनवण्याची पद्धत आहे. त्यावेळेला तुम्ही काय करता? तोरणं बनवायला आंब्याचे फळं आणता, पानं आणता. तोरणाची गरज असेल तर तो आंबा तुम्हाला पानं देतो. तुम्हाला भूक लागली असेल, आंब्याला फळं आलेले असतील, पाळाचा खाली दिसत असेल, तर तुम्ही खालून दगड मारा, तो तुम्हाला वरून फळ देतो. आता गरज भुकेची आहे, त्यावेळेला फळ देतो. गरज पानाची आहे, त्यावेळेला पानं देतो. गरज फुलाची आहे, त्यावेळेला तो फूल देतो. आणि गरज सरपणाची आहे, त्यावेळेला तो सरपण देतो. आहे ना, सरपणाची गरज आहे ना. आता गरज आहे, त्यावेळेला सरपण देतो. सुंदर आहे बरं का. गंभीर महाराज एक कवी फार सुंदर वर्णन करतात की लाकडाचे आपल्यावर किती उपकार आहेत. अरे जब तू पैदा हुआ तो पलंग भी था लकड़ी का, माता जी ने तुझे सुलाया वो पालना भी था लकड़ी का. जब तू चलना सिखा तो चलन गाड़ी भी थी लकड़ी की. मास्टर जी ने तुझे डर दिखलाया वो डंडा भी था लकड़ी का. अरे जब तू खेलने निकला तो गिल्ली डंडा भी था लकड़ी का. बरोबर है ना, गिल्ली डंडा भी था लकड़ी का. अरे जब तेरी शादी हुई तो, शादी म्हणजे काय? हा लगन. हा, जब तेरी शादी हुई तो बैलगाड़ी भी थी लकड़ी की. बैलगाडीच होती ना. बैलगाडी तुमच्या लग्नात कसे होते बैल? पांढरे होते का ढवळे होते? सफेद होते. हा, सफेद. हुशार आहे. सफेद होते. बरं. किती वर्ष झाले लग्नाला? 40 वर्ष झाले. बैल कसे होते? सफेद. हा, सफेद होते. अच्छा. कालचा अभंग कोणचा होता? कीर्तनाचा. कालचा अभंग कीर्तनाचा. बैल कसे होते? बैल बर, जाऊ द्या. आता दुसरं विचारतो. नाही, अरे सांगा ना. बरं, लग्नात बैल 2 असतात का 3? खरं सांगा ना. 2 असतात का 3 असतात? अरे 3 असतात. 3 किती असतात? 3. असं 3 बोट दाखवा मग. किती असतात? 3. ते 2 कुठं आहेत? ते मेले. 1 कुठं आहे? बैल माना हलवा जरा. बैल म्हटलंय तुम्हाला. बैल म्हणतात बरं का. आणि खरंच म्हणतात बरं. तुम्ही असं खोटं नका समजू. खरंच म्हणतात बैल तुम्हाला. हो, तुम्ही असं समजू नका की बा आपल्याला महाराजच म्हणतायत म्हणून. हो, म्हणतात. महिलांनो, मी तुम्हाला विचारतो, तुम्ही हे सांगा मला, खरं सांगा, दिवाळी हा सण कोणाचा आहे? महिलांचा. दिवाळीच्या सणा लेकी आसावली. बघा, मोठ्याने बोला जरा. तुमचे दिवस आहेत आता. हो, आता 1500 रुपये महिना चालू आहे तुम्हाला. दिवाळी हा सण कोणाचा आहे? महिलांचा. म्हणा ना. हो, दिवाळी हा सण कोणाचा आहे? महिलांचा. जरा जोराने म्हणा जरा. दिवाळी हा सण कोणाचा आहे? महिलांचा. तीळ संक्रांती हा सण कोणाचा आहे? महिलांचा. आणि पोळा हा सण कोणाचा आहे? हो, झालं का नाही? आता सिद्ध झालं का नाही? झालं आता. सज्जना. अरे जब तेरी शादी हुई तो बैलगाड़ी भी थी लकड़ी की.
ससुर जी ने तुझे पूजा वो पाड़ भी था लकड़ी का, गई जवानी आया बुढ़ापा तो सहारा भी दिया लकड़ी का, अंचिता रचा कर तुझे जलाया वो ढेर भी था लकड़ी का, शान को छूने वाले इंसान देख तमाशा लकड़ी का। याचा अर्थ असा आहे की जे तुम्ही झाडाला मागाल ते देते महाराज ते. माझं हे लिंक लक्षात आली ना तुमच्या. दिलं पाहिजे, कोणाला दिलं पाहिजे, काय दिलं पाहिजे, जे गरज असेल ते दिलं पाहिजे महाराज. आपल्याला वृक्ष हा जे गरज असेल ते देत असतो, पण देणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. देणं हा विषय आपण पाहला. आता देण्यासाठी मागितलंही पाहिजे ना. देण्यासाठी मागितलं नाही पाहिजे, देण्यासाठी मागितलं पाहिजे, देण्यासाठी मागितलं पाहिजे. मी सांगतो तुम्हाला पुढच्याला जर द्यायचं असेल तर आपण कोणाकडून तरी मागितलं पाहिजे. आपण श्रीमंताकडे मागितलं पाहिजे आणि गरीबाला दिलं पाहिजे. श्रीमंताकडे मागितलं पाहिजे आणि गरीबाला दिलं पाहिजे. तुम्हाला काही टॅक्स भरावा लागतो का बँकेचा? ईडी गिडी काही नाही. रिटर्न काही रिटर्न समजते का? नाही भरावं लागतं. गायकवाड साहेब तुम्हाला भरावं लागते रिटर्न. आबा रिटर्न चालू आहे ना? रिटर्न चालू आहे. रिटर्न बरेच रिटर्नवाले आहे त्याच्यात. सोमनाथ तुझंही चालू असेल रिटर्न. रिटर्न चालू आहे ना? रिटर्न खोटा बोलतोय. तुमचं रिटर्न करावं लागते का नाही? रिटर्न चालू आहे. रिटर्न यांच्याकडून घेतलं पाहिजे. बरोबर आहे ना माझं? यांच्याकडून घेतलं पाहिजे आणि यांना दिलं पाहिजे. सरकार काय करते? सरकार आता सरकारचं तसंच सरकारचं वागणं असं असलं पाहिजे. आता कसं आहे मला माहीत नाही, पण असं असलं पाहिजे. त्याने श्रीमंताकडून घेतलं पाहिजे आणि गरिबाला दिलं पाहिजे. श्रीमंताकडून घेतलंच पाहिजे आणि गरिबाला दिलंच पाहिजे. तसं महाराज हा जसा मधला दुवा आहे ना सरकार, की हा श्रीमंताकडून घेतो आणि गरिबाला देतो. ते देतो का नाही मला माहीत नाही. माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहीत आहे ते किती देतो आणि किती खातो म्हणून. पण मधला जो दुवा आहे महाराज, आमचे जगद्गुरू तुकोबार आहे, आमचे ज्ञानोबार आहे, आमचे नाथ बाबा, आमचे जोग महाराज, हे काय करतायत? हे देवाकडून घेतात आणि आपल्याला देतात. देवाकडून घेतात. घ्या रे दही भात, घ्या रे दही भात. आपणही मागतो, सामान्यही मागतात आणि संतही मागतात. देण्याचा विषय झाला. आता मागण्याचा विषय असा आहे की आपण मागण्यासाठी जन्माला येतो महाराज. जन्मापासूनच आपलं मागणं चालू होते. जन्म झाल्याबरोबर आपण आईला दूध मागतो, थोडेसे मोठे झाले की बिस्किट मागतो, त्याच्यापेक्षा मोठे झाले की काय मानतो आपलं काय वडापाव मागतो,
त्याच्यापेक्षा मोठं झालं की आणखी काही काही मागतो, त्याच्यापेक्षा मोठं झालं आणखी काही मागतो, असं मागतो. आपलं जीवन सगळं मागण्यामध्ये जाते, पण आपलं मागणं हे प्रपंचाच्या समोर आहे बरं का गुरुजी. आपण प्रपंचाच्या समोर मागतो. आणि काय मागतो रे प्रपंचाला? आपण प्रेम मागतो महाराज. प्रेम. खरं सांगा, प्रेम मागतो की नाही आपण प्रपंचाला? आपण प्रपंचाला प्रेम मागतो. आपण प्रपंचाला सुख मागतो, नाही का? सुख मागतो. महाराजही सुखच मागतायत, पण महाराज देवापुढे मागतात, आपण प्रपंचापुढे मागतो. सुख दे मला, मला याच्यात सुख नाही भेटून राहिलं, आता पुढचं काहीतरी सुख दे, आता याच्यात जमून नाही राहिलं, आता पुढचं काहीतरी दे, असं म्हणतो का नाही आपण? आता आपण सुख मागतो महाराज आणि प्रपंचाच्या पुढे मागतो. आपल्या सुखाची आशा मी शपथ घेऊन सांगेल की प्रपंच कधीच पूर्ण करत नाही, कधीच नाही पूर्ण करत, कधीच नाही पूर्ण करणार. आपल्या सुखाची आशा तो नक्की नाही पूर्ण करणार. पहिल्यापेक्षा आपल्या घरात कपडे जास्त आहेत, पहिल्यापेक्षा आपल्या घरात पैसे जास्त आहेत, पहिल्यापेक्षा आपल्या घरात धान्य जास्त आहे, पहिल्यापेक्षा आपल्या घरात नाही का पैसे जास्त आहेत, पहिल्यापेक्षा सगळं जास्त आहे. पण खरं सांगा, पहिल्यासारखं समाधान आहे का? नक्की नाही महाराज. पहिले या परिसरामध्ये जे समाधान होतं ते आता नक्की नाही. गेलंही समाधान. काय दप्तर तरी होतं का आपल्याला शाळेत जायला? हायब्रिडची थैली होती राव, त्याला 2 कसे लावले की दप्तर व्हायचं. त्या दप्तरात काय पुस्तक पाटी त्याला साठं नव्हतं. ते खापराची पाटी फोडतो म्हणून टपराची घेतली होती आपल्या वडिलांनी. ती इतकी विचित्र पाटी होती महाराज, त्याच्यावर किती लेखन वडा उमटतच नव्हती बघा. आणि ते पुसायला का खोडरबर होतं का? असंच होतं ना. पण समाधान किती मोठं होतं महाराज. समाधानासाठीच घेतलं ना रे आपण हे सगळं. सुखासाठीच आपण बदल केला का नाही रे आपल्या घरामध्ये? फरशी गेली, सारवण गेलं, फरशी आली, चूल गेली, गॅस आला, हे सगळं समाधानासाठी आणि सुखासाठीच केलं का रे? पण मला असं वाटते जे जे आपण सुखासाठी केलं ना महाराज, त्याच वस्तू आपल्याला आता जास्त दुःख देत आहेत, जास्त दुःख देत आहेत, जास्त दुःख देत आहेत. जेव्हापासून घरामध्ये फरशी आली तेव्हापासून थायरॉइड वाढला आहे. जेव्हापासून फरशी आली तेव्हापासून गुडघे गेलेत. फरशी आली तेव्हापासून BP वाढली. गॅस आला तेव्हापासून शुगर वाढली, नाही का? ज्या ज्या गोष्टी आपण सुखासाठी केल्या त्या त्या गोष्टींनी आपल्याला दुःख दिलं, तरीसुद्धा आपण आजही प्रपंचाला सुखच मागतो, सुखच मागतो. बरं, देत नाही हे माहीत असून सुद्धा आपण का मागतो? आपल्याला समजलं का नाही आता सगळ्यांना? नक्की झालं का नाही आपल्याला? प्रपंच आपल्याला सुख देऊ शकत नाही, हे बरोबर आहे ना? हो नाही सांगा मला. हो आहे ना? हो आहे. मग तरी सुद्धा आपण त्याला का मागतो? महाराज, काही माणसं असे आहेत ना, माणसाला फक्त आशेवर ठेवतात. उद्या करतो, परवा करतो, नंतर करतो. तसा प्रपंच सुद्धा आपल्याला सुखाच्या आशेवर ठेवतो का? आशेवर ठेवतो, आशेवर ठेवतो. एक दृष्टांत सांगतो. उन्हाळ्याचे दिवस होते आणि मडक्याला खूप भाव होते. आणि कुंभाराने आपलं गाढव ते मडके लादून बाजारात न्यायचं ठरवलं. 2-4 बाजार फिरल्यानंतर त्या ठिकाणी ते बिचारं थकलं आणि खाली बसलं. बसल्यानंतर किती मारून ते काही उठत नव्हतं. एका शहाण्या माणसाला विचारलं की गाढव उठलं पाहिजे. शहाण्या माणसाने सांगितलं ते गाढव आहे, ते मारून काही उठणार नाही. एक काम कर म्हणे, एक बांबू आण. बांबू समजतो आपल्याला बांबू. तो बांबू त्या गाढवाच्या पोटाला बांधला आणि त्याच्या तोंडासमोर असा 2 हात ठेवला. गाढवाच्या म्हणतो मी, नाही तर हो, असा तोंडासमोर 2 हात ठेवला आणि त्या समोरच्या टोकाला एक हिरव्यागार घासाची पेंडी बांधली. हिरव्यागार घासाची पेंडी बांधल्यानंतर कितीही मारून जे गाढव उठायला तयार नव्हतं महाराज, ते ताडकन उभं राहिलं. चालायला लागलं, चालायला लागलं. चोपदार, ते गाढव किती दिवस चाललं म्हणजे त्याला ते पेंडी मिळेल? हां, ऐकलंच नाही तुम्ही? हां, काय म्हटलं? 3 दिवस चाललं आहे ना. 3चा आकडा काही पार करत नाहीत ते. बैलही 3. तुम्ही ऐकलं का? हां, ते गाढव किती दिवस चाललं म्हणजे त्याला पेंडी मिळेल? हां, चाललं तरी मिळणार नाही. किती दिवस मिळणार नाही? किती दिवस म्हणजे नेमकं सांगा ना. मरेपर्यंत म्हणा ना. मरेपर्यंत ते गाढव त्या पेंडीसाठी चाललं तरी त्याला ती पेंडी मरेपर्यंत मिळणार नाही.
तुम्हाला असं वाटते का मी हे सगळं गाढवाबद्दल बोलतो म्हणून? सर्व सुखाची या आशा जन्म गेला, एक मुक्ती यत्न नाही केला, हिंगता दिशा शिर पावला, माया वेशिला माझा. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशा क्षण पावला, माया वेशिला जीव माझा. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशा चिन्ह पावला, माया वेष्टीला जीव मावा. सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती केला, हिंडता दिशा चिन्ह पावला, माया वेष्टीला जीव मावा. आशा ही माणसाला जगवते. आशेने तो प्रपंच आपल्याला समोर उभा ठेवतो. रे राजांनो, आशा पूर्ण नाही करत पहा. आणि आशा अशी विचित्र आहे गंभीर महाराज, जसा जसा माणूस म्हातारा होईल ना तशी तशी आशा जवान होते पहा. आशा म्हातारी होत नाही होत म्हातारी आशा. मी सांगत असतो म्हातारी माणसं जास्त आसक्त असतात. बिना झाकणाच्या बिसलऱ्या घरी आणतात म्हातारी माणसं, पाहतो मी नाही. व्हेरी गुड. फार आसक्त असतात. आमच्याकडे काय असते बघा, म्हाताऱ्या माणसाला मरायच्या अगोदर असं घोंगड्यावर टाकतात, झोपवतात. तुमच्याकडे आहे का ती पद्धत? असं घोंगड्यावर टाकतात ना, असं घोंगड्यावर टाकतात. एका म्हाताऱ्याला घोंगड्यावर टाकलं. हे घोंगडंच आहे पण मी उभा आहे हां. घोंगड्याकडे पाहतात ते, म्हटलं मी उभा आहे. घोंगड्यावर टाकलं आणि त्या म्हाताऱ्याला आठवण आली बघा. आठवण आल्यानंतर बघा त्या म्हाताऱ्याने अशी खून केली, अशी खून केली, अशी खून केल्यानंतर मोठ्या मुलाला असं वाटलं नक्कीच मागच्या भीतीत काहीतरी आहे, डबुलं. थोडक्यात सांगतो, सगळ्या भीती पाडल्या, काही डबुलं सापडायला तयार नाही. शेवटी म्हातारं सारखं अशी खून करत होतं, अशी खून करत होतं. एका डॉक्टरला बोलावलं गंभीर महाराज. त्या डॉक्टरला विचारलं, आमचं म्हातारं बोललं पाहिजे राजा, नाही तर डबुलं जाते. म्हणे किती देता येईल का औषध? म्हणे देता येईल. किती पैसे लागतील? म्हणे 50,000 रुपये लागतील. 10 रुपये शेकड्याने 50,000 रुपये आणले. महिलांना तुम्ही सांगत जा काही काही. आणि ते 50,000 रुपये आणले आणि त्या डॉक्टरच्या मळ्यावर घातले म्हणतात. हात नाहीत का त्याला? हातात दिले म्हणा ना, मळ्यावर घातले म्हणतात. डॉक्टरच्या हातामध्ये 50,000 रुपये दिले. चमत्कार घडला, चमत्कार. बोलायला लागलं म्हातारं. अशी खून करत होतं ना, अशी लक्षात घ्या, अशी खून करत होतं अशी. म्हातारं म्हटलं, तुम्हाला लेकू अकली नाहीत, तुमच्या घरी इस्टेट टिकणार नाही, तुम्हाला आठवणी राहत नाहीत. पाठीमागच्या बाईने आपल्या घरची पीठ गाळायची चाळणी नेली, ते घेऊन या. लक्षात आलं तुमच्या? घरही पडलं, 50,000 रुपये गेले, म्हातारही गेलं, हातात चाळणी आली. याला प्रमाण आहे बरं का, प्रमाण आहे. आमचे गंभीर महाराज वाजवतात ते आता. अंगंगलितम पलितम मुंडम, अंगंगलितम पलितम मुंडम, दशनविहीनं जातं तुण्डं, दशनविहीनं जातं तुण्डं, वृद्धो याति गृहीत्वा दण्डं,
गलित झालं, गलित गलित ना. मुंडपलित झालं म्हणजे पांढरं झालं. मुंडम पलितम. दशन विहीनम म्हणजे दातातले तोंडातले सगळे निघून गेले दात. दशन विहीनम जातन तुंडम वृद्धो याती गृहीत्वा दंडम. हातामध्ये काठी आली. अंगंगलितम पलितम मुंडम दशन विहीनम जातन तुंडम वृद्धो याति गृहीत्वा दंडम तदपि न मुञ्चति आशा पिंडम. तरी सुद्धा आशा जात नाही. तदपि न मुञ्चति आशा पिंडम. तदपि न मुञ्चति आशा पिंडम. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम. शंकराचार्यांचं एक स्तोत्र आहे चरपट पंजरी म्हणून. त्यातला हा श्लोक आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनं यः संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहे मुरारे. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. भज गोविंदम भज गोविंदम. आशा वाईट आहे. आशा ही परमम दुःखम सांगितलंय. आशा उपजली भगवंतासी नीच वामनत्व आले त्याशी. आशेने दीन केले देवासी इतरासी काय ते. जगाचा जो नित्यदाता जो आशेने केला भिकेसरीसा. वैऱ्याचे द्वारी झाला मागता द्वार पाडता तेने त्याशी. माझ्या दादांनो माझ्यासहित आपण सगळेजण चिंतन करूया. उद्याचं प्लॅनिंग करा. उद्याच्या कामाचं प्लॅनिंग करा. उद्याची आशा करू नका. उद्याची आशा आपली आजची रात्र खराब केल्याशिवाय राहणार नाही बघा. आशा वाईट आहे. आशा आणि ही आशा घेऊन आपण प्रपंचाच्या समोर उभे आहोत. ही आशा घेऊन किंवा सुख पाहिजे सुख पाहिजे आणि फक्त सुख नाही पाहिजे प्रेम सुख पाहिजे. त्याच्यासोबत प्रेमही पाहिजे. खरं सांगा माझ्यासोबत समोर काही बिचारे वृद्ध आहेत. खरं सांगा घरामध्ये 70 नंतर माणसाला कशाची गरज असते हो. मुलाने आपल्याशी प्रेमाने बोलावं याचीच गरज असते ना. आपल्याशी मुलाने प्रेमाने बोलावं. हे आमची आई आहे समोर बसते. काय आशा आहे बघा तुमची. मुलाने रोज 2 किलो जिलेबी आणली पाहिजे ही आशा आहे. ही आशा आहे. मुलांनी आपल्यासाठी फार मोठी फॉर्च्युनर घेतली पाहिजे ही आशा आहे तुमची. मुलांनी आपल्याला अशी आशा आहे नाही. आपल्याशी फक्त आपल्या मुलाने आपल्या सुनांनी आणि आपल्या नातवांनी प्रेमाने बोललं पाहिजे. हीच आशा आहे ना. अरे हीच आशा आहे ना. फक्त प्रेमाने बोल. काही नाही रे दादा मला. एखाद्या वेळेला एखाद्या आईला जर आम्ही विचारलं ना काही डबूल आहे का नाही ते आपल्या मुलांकडे बोट दाखवते. हे माझं डबूल आहे म्हणते आहे ना. हे माझं डबूल आहे. हे माझी संपत्ती आहे. प्रेमाने म्हाताऱ्या माणसाशी घरामध्ये बोललं पाहिजे. यापेक्षा म्हाताऱ्याला दुसरं काहीही लागत नाही महाराज. पण त्याचीसुद्धा घरामध्ये कंजूशी होते. याचा अर्थ असा आहे की हा प्रपंच आपल्याला प्रेमसुद्धा देत नाही. सुखही देत नाही आणि प्रेमही देत नाही. आलो आपण बरोबर मुक्कामावर बरं का. नाही देत महाराज. लहानपणी जे प्रेम आहे ते तारुण्यात नाही. तारुण्यात आहे ते म्हातारपणात नाही. क्षमा करा पण दृष्टांत म्हणून आमचे ओळखीचे चोपदार असल्यामुळे बोलून जाईल. चोपदार तुम्ही लहान होते. लहान असताना किती वर्षाचे होते तुम्ही. म्हणजे हे आहे ते मला भाव सांगायचा. किती वर्षाचे होते लहान असताना. हां जन्म झाला तसा. हा मग बरोबर आहे. 1 महिन्याचे होते. त्याच्यापेक्षा लहान नव्हते. लहान होते.
चोपदार तुम्ही 1.5 वर्षाचे होते. किती वर्षाचे? 1.5 वर्षाचे. हां, असं बोलत जा फटाफट. आणि तुम्ही 1.5 वर्षाचे असताना मस्तपैकी एकदम तुमचं शरीर वगैरे गोरेपान आहात तुम्ही. आणि तुम्ही काय व्हायचं बघा, तुमची आई तुमचा पोशाख करून द्यायची. हो म्हणा. हां. आणि तुम्हाला त्यावेळेस चष्मा नव्हता. आणि बघा तुमच्या हाती अशी कोरभर भाकर द्यायची. हो म्हणा. त्यावेळी बिस्किटं नव्हते. आपली आई आपल्याला अशी भाकरी घ्यायची थोडीशी, त्याच्यावर मीठ आणि तेल लावायची, असंच ना. ते घेऊन आपण बाहेर जायचो खात खात. हो म्हणा. हो हो त्यावेळेस. हो. आणि बघा तुम्ही असं त्या ठिकाणी अंगणामध्ये खेळत असताना एखादा माणूस यायचा बरं का, आणि तुम्हाला पटकन उचलून घ्यायचा नाही का, आणि तुमची पपी घ्यायचा. बरोबर. हां. अरे लहान असताना हो म्हणा ना. बरं. आता काय अनुभव आहे तुमचा? असा जर तुम्ही असे गल्लीनं फिरत गेले, तुम्हाला कोणी असे उचलून घेते का खटकन? याला प्रमाण आहे. तसं नाही बोलत मी. हो प्रमाणाने बोलतो. हा तसं नाही बोलत. सर्व सुखाची आशा नाही 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 नाही, काय ती आशाच आहे नाही का. जोवरी चढण गा जोवरी म्हणती माझा, दृष्टी देई पांडुरंगा माय बापा, आता मला दृष्टी दे. जोवरी चळणगा तोवरी म्हणती माझा. तोपर्यंत हा प्रपंच एखाद्या वेळेला देतो, थोडं थोडं वाटते आपल्याला ते प्रेम, पण प्रेम टिकत नाही महाराज. म्हणून महाराज आज ते प्रेम मागण्यासाठी देवाच्या समोर उभे आहेत. देवाच्या समोर उभे आहेत. देवाच्या समोर उभे आहेत आणि या अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये मागता मज भीक काय देवा. मज भीक काय देवा. मज भीक काय देवा. मज भीक काय देवा. प्रेम भातुके पाठवा. 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 भीक काय देवा. मज भीक काय प्रेम भातुके पाठवा. प्रेम भातुके पाठवा. प्रेम भातुके पाठवा. प्रेम भातुके पाठवा.
मला प्रेमाची भीक पाहिजे. महाराजांना आपण असं विचारू की महाराज ही भीक का मागताय तुम्ही? महाराज 2 कारणं सांगतात त्याचे. एक कारण असं आहे की प्रेम हे देवाचं देणं आहे. प्रेम देवाचे हे देणे. प्रेम हे देवच देऊ शकतो म्हणून मी त्याला प्रेम मागतो. दुसरं कारण असं आहे की मला भजन करायचं आहे, जन्मोजन्मी देवाची सेवा करायची आहे आणि ते करण्यासाठी मला पुन्हा जन्माला यायचं आहे. घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरणसेवा साधावया म्हणून मला या ठिकाणी यायचं आहे. आणि सेवा कोणची असो महाराज, त्याच्यासाठी प्रेमाची गरज आहे. भजनासाठी सुद्धा प्रेमाची गरज आहे. भजन प्रेमाविन भजन नाकाविन मोती, अर्थाविन पोथी वाचुनी काय. अर्थ जर कळत नसेल तर पोथीचा उपयोग होत नाही, नाक नसेल तर नथीचा उपयोग होत नाही आणि प्रेम नसेल तर भजनाचा उपयोग होत नाही. म्हणून भजनासाठी प्रेम अत्यंत महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. हां, पोथी वाचताही आली पाहिजे आणि पोथीचा अर्थही समजला पाहिजे. 2 सखीची चर्चा होती. एक सखी आपल्या सखीला असं म्हणते की बाई माझे मालक किती शिकले बाई, इतकी शिकले आमचे मालक, बापरे इतके बाई शिकले बाई. एका वर्गात आहे ना 5-5 वर्ष शिकत होते. त्यांनी जर पत्र लिहिले ना तर दुसऱ्याला अजिबात वाचता येत नाही. स्वमपि लिखितम पत्रम परोन वाचेती, इतके शिकले. एक म्हटली हो, स्वमपि लिखितम पत्रम परोन वाचेती. पुढची म्हटली माझे तर त्याहीपेक्षा जास्त शिकले. तुमचं नाही हे चालू, हे दुसरं आहे. सगळं तुम्ही कशाला घेता? ते पुढची म्हटली तर माझे त्याहीपेक्षा जास्त शिकले म्हणे. तुझे तरी स्वमपि लिखितम पत्रम परोन वाचेती, माझे तर असे आहेत स्वमपि लिखितम पत्रम स्वयं न वाचेती. वाचताही आलं पाहिजे, अर्थही समजला पाहिजे, नथही असली पाहिजे, पण त्याच्यासाठी नाकही असलं. किती सुंदर आहे होय, किती सुंदर आहे. यातले भाव किती सुंदर आहेत, लक्षात ठेवा. अरे नथ महत्त्वाचे नाही, नाक महत्त्वाचं आहे. पोथी वाचणं महत्त्वाचे नाही, अर्थ समजणं महत्त्वाचं आहे. तसं भजन महत्त्वाचं नाही, प्रेम महत्त्वाचं आहे. प्रेम महत्त्वाचं आहे. प्रेम असेल तर मग टाळ दगडाचेही चालतील. प्रेम असेल तर मग विना नसला तरी चालेल. फक्त प्रेम महत्त्वाचं आहे. गिरीधर लाल तो भाव का भूका, राग कला नहीं जानत तुका. गिरीधर लाल तो भाव का भूका. भजन करण्यासाठी प्रेमाची गरज आहे. म्हणून मज भीक काही देवा, प्रेम भातुके पाठवा. आणि याच्यासाठी देवा मी तुझ्या दारात उभा आहे. ठाकलोसे दारी उभा याचक भिकारी. एक गोष्ट सांगू का, भीक मागायची असेल ना गुरुजी तर उभंच राहावं लागते. उभं राहिल्याशिवाय मागता येत नाही. पहिले उभं राहावं लागते मग मागावं लागते. तुमच्याकडे हो, पहिले मागायसाठी पहिले उभं राहावं लागतं का नाही? अरे उभं राहावं लागतं ना पहिले, का नाही? उभं राहिल्याशिवाय मागता येत नाही. तो उभं राहिल्याशिवाय मागता येत नाही. तो भिकारी गरीब असला तरी त्याला मागायसाठी उभंच राहावं लागतं. आणि तो भिकारी श्रीमंत असला तरी त्याला मागायसाठी उभंच राहावं लागतं. पहा, गरीब भिकारी बिचारा रोज कोणाच्या दारात उभा राहतो आणि श्रीमंत भिकारी 5 वर्षांनी एकदा का होईना पण उभा राहतो. याला म्हणतात उभं. हो, उभा याचक भिकारी, उभा याचक भिकारी. पण महाराज असं म्हणतात की मी भिकारी नाही, मी याचक भिकारी आहे. मी श्रीमंत भिकारी नाही, मी गरीब भिकारी आहे. मी गरीब भिकारी आहे. मी श्रीमंत भिकारी नाही, मी गरीब भिकारी आहे. म्हणून उभा याचक भिकारी, मज भीक काही देवा. आणि प्रेम भातुके पाठवा. भातकं फार कमी असते महाराज, पण ते प्रेमाचं असते. नाही का, प्रेमाचं असते. जुन्या काळी बिचाऱ्या म्हाताऱ्या बाया लहान लहान मुलाच्या हाती भातकं द्यायचे. 5 रुपये 2 रुपये आहे ना साहेब, असं ते भातकं फार जपून ठेवायचे ते मुलं. भातकं असायचं. मला आठवते की आमचे वडील बाजारातून आले ना, एवढाच भातक्याचा पुडा असायचा. 4-4 5-5 शेव यायची हायशावर 5-5. ते असं चोकून खायचे. ते भातकं आहे, ते फार प्रेमाचं असायचं.
प्रेम भातुके पाठवा. पण एक लक्षात ठेव देवा, देण्याचा नेम असा आहे, देण्याचा नेम सांगतायत. याचकाचा भार, याचकाचा भार,
चला भंडारा डोंगर सुद्धा आला नाही का? भंडारा डोंगर आला ना. याचकाचा भार घेऊ नये, याचकाची एरझार घेऊ नये, हे लक्षात ठेवा. या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मागणाऱ्या माणसाचा बोजा मानायचा नसतो आणि मागणाऱ्या माणसाची एरझार घ्यायची नसते. सप्ताह झाल्यावर देऊन मग देऊ, पंगत झाल्यावर देऊ असं म्हणायचं नाही. ज्या दिवशी पट्टी मागायला येतील सप्त्यावाला त्या दिवशी देऊन टाकत जा. समजा त्याची एरझार घेण्यात जर तुमची एरझार संपली तर काय करणार? एरझार घ्यायची नाही आणि भार मानायचा नाही बरं का. बऱ्याचदा श्रीमंत लोक याचकाचा भार मानतात, मागणाऱ्याचा भार मानतात. नाही मानायचं महाराज. अरे मागणारी माणसं श्रीमंत माणसाचा उद्धार करण्यासाठी गरीब असतात बरं. श्रीमंताचा उद्धार व्हावा याच्यासाठी ते गरीब असतात आणि म्हणून ते आपल्या पुढे मागतात. त्याचा भार मानायचा नाही, ते आपला उद्धार करण्यासाठी मागतात. एक शेठजी दुकानामध्ये बसले होते. फार मोठं दुकान होतं त्यांचं. एक बिचारा भिकारी तिथं गेला. ओ शेठजी द्या ना हो 4 आणे 8 आणे. शेठजी म्हटले 4 आणे 8 आणे नाहीत आपल्याकडे. मग असं करा अर्धी भाकर द्या. अरे चल अर्धी भाकर नाही आपल्या घरी. मग एक काम करा एखादं फाटकं कमीच द्या. कमीच समजते ना इकडे, कमीच द्या फाटकं. अरे फाटकं कमीच नाही आपल्याकडे. भिकाऱ्याला राग आला. तुझ्या घरी फाटकं कमीच नाही, तुझ्या घरी अर्धी भाकर नाही, तुझ्या घरी 4 आणे 8 आणे नाही, तर बसतं कशाला इथं? चाल ना माझ्यासोबत, दोघंही मागू आपण. याचकाचा भार घ्यायचा नाही महाराज. संजय महाराज पाचपोर हा भाग्यवान महाराज आहे. खरंच आहे, खरंच आहे. कशासाठी भाग्यवान आहे सांगू? आमचा एकही दिवस असा जात नाही की आम्हाला गोशाळेचा फोन येत नाही. एकही दिवस जात नाही. भाग्य आहे माझं. एकही दिवस असा जात नाही की गोशाळेचा फोन येत नाही, एखाद्या गरीबाचा फोन येत नाही. भाग्य आहे महाराज माझं ते. बरोबर आहे सोमनाथ. आमचं सोमनाथ बरंचसं त्या ठिकाणी मदत करतो. आमचे पांडुरंग भाऊ, पंढरीनाथ भाऊ हे त्या ठिकाणी आम्हाला बऱ्याचदा त्या ठिकाणी मदत करतात. एकट्याच्यानं शक्य नाही. 22,000 गायी आहेत आता. 22,000 गायी सांभाळणं का सोपे आहेत का महाराज? आमच्याजवळ येते ते आम्ही पाठवतो, जेवढं येते तेवढं पाठवतो. तुम्ही असे खोडीचे आहात, ज्यांना काहीच कामं नाहीत त्यांना जास्त पैसे देता तुम्ही. पण मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. म्हणून मी तुम्हाला सांगतो की याचकाचा भार मानायचा नाही आणि याचकाची एरझार घ्यायची नाही. याचकाचा भार घेऊ नये, एरझार. आणखी एक गोष्ट सांगतो. 4 पद्धतीचं दान सांगितलं बघा. एक उत्तम दान, एक मध्यम दान, एक कनिष्ठ दान आणि एक निष्फल दान. याचा श्लोक सांगतो मी तुम्हाला. अभिगम्योत्तमं दानम आहूचैवतु मध्यमम अधमम याचनामाय सेवा दानंतु निष्फलम. ज्याला गरज आहे त्याच्या घरी जाऊन दान देत असाल तर उत्तम दान, त्याला आपल्या घरी बोलावून देत असाल तर मध्यम दान, त्यांनी मागितल्यानंतर देत असाल तर अधम दान आणि त्याची सेवा घेऊन देत असाल तर निष्फल दान. सेवा घेऊन जर देत असाल तर निष्फल दान. आणि म्हणूनच महाराज म्हणतात तुका म्हणे दान, तुका म्हणे दान, तुका म्हणे दान, तुका म्हणे दान.
ज्ञानेश्वर माऊली जय विठ्ठल करतो ना, जय विठ्ठल करतो. हो. आजची सेवा या ठिकाणी विराम घेते आणि अत्यंत उत्तम असा उत्सव चालू आहे. भव्य मंदिराची उभारणी आहे. असाच आपला उत्सव भविष्यामध्ये चालत राहो ही प्रभूचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय